everyone, here Dr. Sushma. Welcome to our YouTube channel Bende Education Sakola. काल आपण शिकलो होतो व्हॉट इज द ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय आणि त्याची व्हॅल्यू किती असते हे आपण काल पाहिलं होतं. व्हॅल्यू ऑफ जी आपण काल कॅल्क्युलेट केली होती. जी म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण काल कॅल्क्युलेट केली होती. ओके, आज आपल्याला बघायचंय की ही जी व्हॅल्यू असते ऑन द अर्थ सरफेस, पूर्ण अर्थ सरफेस वरती ही व्हॅल्यू चेंज होते का. डज दॅट व्हॅल्यू चेंजेस ऑन द अर्थ सरफेस. तर हे आपल्याला आज बघायचंय. किंवा त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स येतात का, ती कुठे चेंज होते, हाईट वाढली तर चेंज होते का, डेप्थ वाढली तर डेप्थ मध्ये गेलो आपण तर चेंज होते का ही व्हॅल्यू, हे आपल्याला आज बघायचंय. तर व्हेरिएशन्स इन द व्हॅल्यू ऑफ जी, हे जे व्हेरिएशन्स आहे त्यात पहिला पॉइंट आपण शिकणार आहोत, चेंज विथ सरफेस ऑफ अर्थ. चेंज विथ सरफेस ऑफ अर्थ. अर्थ सरफेस वरती त्याचा काय बदल होतो हे आपल्याला आता बघायचंय. चेंज विथ द सरफेस ऑफ अर्थ. ऍक्च्युअली अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पिरिकल इन शेप. अर्थ जी आहे ती एक्झॅक्टली स्पिरिकल नसते. इट इज फ्लॅटन्ड ऍट द पोल अँड बल्जेस ऍट द इक्वेटर. इक्वेटर वरती ती फैललेली आहे, अशी बल्ज झालेली आहे इक्वेटरवर, अँड इट इज फ्लॅटन्ड ऍट द पोल. पोलच्या तिथे दोन्ही ठिकाणी ती फ्लॅट आहे. मग ही जर आपण लाईन जोडली तर धिस इज द सेंटर ऑफ द अर्थ. या सेंटर ऑफ द अर्थ पासून लेट धिस इज रेडियस ऑफ द अर्थ, देन इट इज आर प्लस. ओके, ती बल्ज झालेली असल्यामुळे हे जे एवढं डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ अँड पोल. सेंटर ऑफ द अर्थ अँड पोलचं डिस्टन्स जे आहे ते कमी असतं आणि सेंटर पासून तर इक्वेटर पर्यंतचं जे डिस्टन्स आहे इट इज मॅक्झिमम डिस्टन्स. ओके, देन चेंज विथ द सरफेस ऑफ अर्थ. वी हॅव द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट जी. जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण काल डिराईव्ह केला होता. जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. हियर कॅपिटल जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इट्स व्हॅल्यू रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द युनिव्हर्स. ओके, एम इज द मास ऑफ द अर्थ. मग आता आपण जे बघतोय चेंज विथ सरफेस ऑफ द अर्थ, तर सरफेस ऑफ द अर्थ वरती कुठेही तुम्ही ऑब्जेक्ट ठेवला, when we put object on the surface of the earth anywhere, then mass does not changes. Okay, मास जो आहे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. सो जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, मास जेवढंच तेवढंच आहे, आणि दिस इज आर. आर ची जी व्हॅल्यू आहे इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, फ्रॉम पोल टू इक्वेटर. ओके, सो व्हॅल्यू ऑफ आर जी आहे, आर डिनॉमिनेटर मध्ये आहे या फॉर्म्युल्यामध्ये. सो जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. इथे ते इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. म्हणजेच काय, व्हेन व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीजेस द व्हॅल्यू ऑफ जी इन्क्रीजेस, अँड व्हेन व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस देन व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. एक व्हॅल्यू वाढली, आर ची व्हॅल्यू वाढली की जी ची व्हॅल्यू कमी होते, आणि आर ची व्हॅल्यू कमी झाली की जी ची व्हॅल्यू वाढते. ओके, इन दिस वे देर इज चेंज विथ द सरफेस ऑफ अर्थ ऍट पोल अँड ऍट इक्वेटर. On pole, its value is 9.832 meter per second square, and at equator its value is 9.78 meter per second square. At pole its value is 9.832 meter per second square, and at equator its value is 9.78 meter per second square. कारण इक्वेटर वर आर ची व्हॅल्यू वाढलेली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेलच. देन सेकंड पॉइंट, व्हेरिएशन्स इन द व्हॅल्यू ऑफ जी. सेकंड पॉइंट आपल्याला शिकायचं आहे चेंज विथ द सरफेस ऑफ, चेंज विथ सरफेस ऑफ अर्थ आपण बघितलं. चेंज विथ हाईट, चेंज विथ हाईट. व्हॅल्यू ऑफ जी, चेंज विथ हाईट. हाईट सोबत जी ची व्हॅल्यू कशी चेंज होते. लेट इट इज अर्थ, इट इज द सेंटर ऑफ द अर्थ. आपण 4 एक व्हॅल्यू तरी काढूया इथे. वी टेक हिअर ऑन द सरफेस, हा पॉइंट आहे, हा ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हा 10 मीटर वरती आपण एक पॉइंट घेऊया. आपण जी वस्तू फेकू ती जास्तीत जास्त 10 मीटर पर्यंत आपल्याला फेकता येईल. 10 मीटर हाईट वर आपण एक वस्तू घेऊया. इथे माउंट एव्हरेस्ट आहे, माउंट एव्हरेस्ट, अँड दिस इज द कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट. ओके, तर
रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. आपल्याला माहिती आहे की अर्थची जी रेडियस आहे ती 6400 किलोमीटर आहे. मग ही एवढी मोठी व्हॅल्यू आहे. दिस इज टू लार्ज ऍज कम्पेअर टू 10 मीटर. 10 मीटरला कम्पेअर कराल 6400, इट इज टू लार्ज अँड हेन्स देर इज नो डिफरन्स इन द व्हॅल्यू ऑफ जी ऍट 10 मीटर. 10 मीटरवर काहीच फरक पडणार नाही. This is so small as compared to 6400 kilometer. Now height of the Mount Everest. Height of the Mount Everest is 8.8 kilometer. It is 8.8 kilometer. Height of the Mount Everest is 8.8 kilometer, and at Mount Everest, gravitation is 9.8 meter per second square. असं का होतं? कारण की 6400 किलोमीटरच्या मानाने ऍज कम्पेअर टू 6400 किलोमीटर 8.8 किलोमीटर इट इज नॉट सो लार्ज. हे एवढे काही मोठं नाहीये की ज्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू चेंज होईल. सो इट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट माउंट एव्हरेस्ट. देन वेन वी गो ऍट द हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट जो आहे इट्स हाईट इज नियर अबाउट 35,700 किलोमीटर. 35,700 किलोमीटर इतक्या हाईट वरती कम्युनिकेशन सॅटेलाइट असतो. अँड देन हिअर इट इज 6400 किलोमीटर. दिस इज द 35,700 किलोमीटर. इट इज टू लार्ज ऍज कम्पेअर टू द रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ द अर्थशी कम्पेअर कराल तर कम्युनिकेशन सॅटेलाइटची जी हाईट आहे ती खूप मोठी आहे. आणि या हाईटवर ज्यावेळेला आपण जातो, या हाईटवर ज्यावेळेला जातो तर हे डिस्टन्स जे आहे हे खूप वाढून जातं. आपल्याकडे एक फॉर्म्युला होता मगाशी जसं आपण बघितलं, जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. तर ही जी आर ची व्हॅल्यू आहे, ही आर ची व्हॅल्यू कम्युनिकेशन सॅटेलाइट जवळ खूप मोठी होऊन जाते. आणि ती खूप मोठी ज्या वेळेला होऊन जाते त्यावेळेला या जी ची व्हॅल्यू जी आहे ती इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये असल्यामुळे जी ची व्हॅल्यू या ठिकाणी कमी होईल. ओके. देन ऍट height of communication satellite. At the height of communication satellite, value of G is equal to 0.225 meter per second square. Here it is 0.225 meter per second square, and on the surface of the earth it is 9.81 meter per second square. This is the average value. ओके. आता हे सगळं आपण बघितलं. चेंज विथ हाईट 10 मीटर पर्यंत म्हणजे इट इज सो स्मॉल, तर इथे काहीच फरक पडणार नाही. 8.8 किलोमीटर इट इज ऑल्सो स्मॉल ऍज कम्पेअर टू 6400 किलोमीटर्स. सो इथे पण खूप विशेष फरक पडत नाहीये. 9.81 चं 9.8 पर्यंत गेलं. बट कम्युनिकेशन सॅटेलाइट इज ॲट 35,700 किलोमीटर. हे जे डिस्टन्स आहे इट इज टू लार्ज ऍज कम्पेअर टू 6400 किलोमीटर. आणि हे खूप मोठं डिस्टन्स असल्यामुळे या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी जी आहे ती तिथे खूप फरक पडलाय. व्हॅल्यू ऑफ जी इज नाऊ ऍट 0.225 मीटर पर सेकंड. ओके. हा पार्ट आता तुम्हाला समजला असेल. आता आपण थर्ड व्हेरिएशन बघूया, चेंज विथ डेप्थ. आता आपण बघूया चेंज विथ डेप्थ. चेंज विथ द डेप्थ. डेप्थ नुसार काय फरक पडतो. हिअर इट इज, लेट इट, दिस इज द अर्थ. सपोज दिस इज द अर्थ, दिस इज द सेंटर ऑफ द अर्थ. आणि आपण असं खाली खाली येतोय, डेप्थ मध्ये खोल जातोय आपण. मग आपण ज्या वेळेला खोल जातो, सपोज ऑब्जेक्ट इज हिअर, जर इथे ऑब्जेक्ट असेल देन आर ची व्हॅल्यू जी आहे ती एवढी होईल. आणि ही ओरिजिनल आर पेक्षा ही व्हॅल्यू कमी झाली. मग आपल्याकडचा जो फॉर्म्युला आहे जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर, या फॉर्म्युल्यानुसार जर आर ची व्हॅल्यू कमी होत असेल, वेन व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीजेस देन व्हॅल्यू ऑफ जी मस्ट बी इन्क्रीज. व्हॅल्यू ऑफ जी वाढायला पाहिजे, बट असं होत नाही. व्हाय? कारण त्याचं असं आहे की ज्यावेळेला या ठिकाणी ऑब्जेक्ट असतो त्यावेळेला जर आपण असं सर्कल पूर्ण पकडलं तर ही जी अर्थ आहे, या अर्थचं जेवढं मास आहे हे मास आपल्याला गृहीत धरावं लागेल. ओके. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ
जे आहे ओनली धिस पार्ट ऑफ द मास, धिस पार्ट ऑफ द अर्थ रिस्पॉन्सिबल फॉर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड हेन्स व्हॅल्यू ऑफ एम डिक्रीजेस हिअर. या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ एम जी आहे ती डिक्रीज होते. हेन्स व्हॅल्यू ऑफ एम गोज ऑन डिक्रीजिंग, व्हॅल्यू ऑफ आर इज ऑल्सो डिक्रीज अँड हेन्स बाय कंबाईन इफेक्ट ऑफ इट, त्याचा कंबाईन इफेक्ट म्हणून जी ची सुद्धा व्हॅल्यू कमी होऊन जाते. ओके, जसं जसं आपण खाली जाऊ, ऍज वी गो डीप इनसाइड द अर्थ, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. ओके, नाव ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, ऍट द सेंटर ऑफ द अर्थ जर तुम्ही सेंटरला गेले, डीप गेले, तुम्ही सेंटरला गेले, तर या ठिकाणी हा जो सेंटर आहे या ठिकाणी आर ची व्हॅल्यू पण खूप कमी होईल, एम ची व्हॅल्यू पण खूप कमी होईल. ओके, ऍट परफेक्ट सेंटर आर बिकम्स 0 अँड हेन्स ऍट द सेंटर ऑफ द अर्थ व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, या ठिकाणी जी ची व्हॅल्यू तुम्हाला सेंटर ऑफ द अर्थला 0 मिळेल. इन दिस वे आपण 3 प्रकारे पाहिलं की कसं चेंज होते व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅल्यू ऑफ जी मध्ये कसे चेंजेस होतात हे आपण 3 प्रकारे पाहिलं. पहिलं पाहिलं ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सरफेस ऑफ द अर्थ वरती काय होतं तर ती अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पिरिकल अँड हेन्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ व्हॅल्यू ऑफ जी ऍट पोल, पोलला व्हॅल्यू कमी आहे डिक्रीज्ड अँड जी ची व्हॅल्यू ऍट इक्वेटर इट इज इन्क्रीज्ड. At pole, at pole value of G is increased because radius is less there at pole, and at equator its value is decreased. At equator its value is decreased. पुन्हा एकदा पाहाल, पोलला इन्क्रीज होते ती कारण रेडियस कमी असते आणि at equator it is decreased due to as radius is increased. Second one is on the height, due to height. हाईट मुळे काय काय फरक पडतो, ऍज वी गो अप, जसं जसं आपण वर जाऊ व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस विथ हाईट, डिक्रीजेस विथ हाईट. अँड थर्ड वन इज डेप्थ, ड्यू टू डेप्थ. खोल गेल्यामुळे काय होईल तर व्हॅल्यू ऑफ जी decreases as we go deep inside the earth. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला नीट समजले असतीलच. आज इथे आपण थांबतो आहे. याच्यावरती जे क्वेश्चन्स येतात, टेस्ट युअर सेल्फ, याच्यावरती तुम्हाला जे क्वेश्चन्स येतात ते या प्रकारे येतात. राईट शॉर्ट नोट ऑन व्हेरिएशन्स इन द व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅल्यू ऑफ जी कसं चेंज होतं आणि ऑर फॅक्टर्स अफेक्टिंग व्हॅल्यू ऑफ जी, यावरून या पद्धतीने तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकतात. तर हे तुम्हाला नीट समजलं असेल आता. आणि शिवाय तुम्हाला याच्यावरती न्यूमरिकल्स विचारतात. तर न्यूमरिकल्स मध्ये व्हॉट हॅपन्स वेन रेडियस ऑफ द अर्थ बिकम्स हाफ ऑफ द ओरिजिनल रेडियस अँड मास ऑफ अर्थ बिकम्स 2 times ट्वाइस द ओरिजिनल मास ऑफ द अर्थ, या टाईपने तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारू शकतात. ओके, तर ते नीट सॉल्व्ह करायचे. ते सॉल्व्ह करत असताना फॉर्म्युला वापरायचा G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. या फॉर्म्युलेनी ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. व्हॉट नेक्स्ट याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट अँड व्हॉट इज फ्री फॉल, आणि या टाईपचे क्वेश्चन जर तुम्हाला आले नसतील तर ते आपण घेऊया. थँक्यू सो मच.